उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। मुंडेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी आज छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे। भुजबळांच्या मंत्रिमंडळातील सहभागामुळे धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि त्यामुळे अजित पवार आणि धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर येते। एक महत्त्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत। मुंडेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी आजच छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे। भुजबळांच्या मंत्रिमंडळातील सहभागामुळे धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि त्यामुळे अजित पवार आणि धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याची माहिती आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडला अटक झाली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेली मंत्रिपदाची जागा जी आहे ती आजच भरून निघालेली आहे। छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे। धनंजय मुंडेंचं खातंही भुजबळांना दिलं जाणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे अधिक माहितीसाठी जाऊयात। ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, अगदी बरोबर आहे संदीप। खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले। आजच छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला होता। खऱ्या अर्थानं ओबीसी चेहरा आणि एक महत्त्वाचा नेता म्हणून भुजबळांकडे पाहिलं जातं आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर खऱ्या अर्थानं ही जी जागा होती ती रिक्त होती आणि छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळातल्या एंट्रीमुळे कुठेतरी राष्ट्रवादीतला अंतर्गत वाद कुठेतरी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। धनंजय मुंडे यामुळे नाराज आहेत का, ते कुठेतरी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आणि अजित पवारांना भेटतायत का, हा देखील प्रश्न या निमित्तानं उभा होतोय। खऱ्या अर्थानं संतोष देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला, त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं गेलं आणि त्यानंतर सगळा घटनाक्रम सुरू झाला। धनंजय मुंडेंची नाराजी असेल या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी अजित पवार आणि धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत। या भेटीमागचं नेमकं कारण काय, कुठल्या कारणासाठी ही भेट होते, इतक्या रात्री ही भेट का केली जाते याबाबत कुठलीही स्पष्टता नसली तरी सुद्धा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाले। जसं मी आत्ताच सांगितलं की संतोष देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता, त्यामुळे कुठेतरी राजकीय दृष्ट्या अडचणीत आलेले धनंजय मुंडे भुजबळांच्या मंत्रिमंडळातील कमबॅकमुळे पुन्हा एकदा काहीसे अडगळीत जाणार आहेत का किंवा तशी काही शक्यता आहे का? कारण भुजबळ हे एक प्रॉमिनंट ओबीसी नेते आहेत, त्यांचं स्वतःचं एक वलय आहे, स्वतःची संघटना आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता धनंजय मुंडेंना कुठेतरी बॅकफुटवर जावं लागतंय का, या सगळ्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा आता चर्चा सुरू झाल्यात। नेमकी ही भेट कशासाठी होते याचं कारण जरी अद्याप स्पष्ट होत नसलं तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट मानावी लागणार आहे। राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी वाद निर्माण झालाय का? कारण आपण पाहिलं असेल की धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं होतं तेव्हा तटकरे असतील किंवा राष्ट्रवादीतला एक मोठा गट असेल। अगदी ओम, या बैठकी संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।